हॅलो गाईज, आज माझा दुसरा दिवस आहे चपातीच्या ऑर्डरचा। आज पण मला 50 चपात्या बनवायच्या आहेत। तर मी आधी चपातीचं पीठ मळून घेतलंय आणि नंतर थोड्या वेळासाठी हे रेस्टसाठी ठेवून दिलंय आणि मग मी प्लास्टिकचं ते ॲप्रॉन घातलंय कारण सगळं पीठ अंगावरती येतं। मग मी चपातीचे गोळे करून घेतले पटापट, अर्धे गोळे करून झाले होते आणि परत मी थोडंसं पीठ नंतर पोलपाटावर घेऊन परत मी ते मळते आणि मग पटापट गोळे करायला घेतले। गोळे करून ठेवल्यानंतर चपाती करायला इझी होतं एकदम, म्हणून मी चपात्याचे गोळे आधीच करून ठेवते आणि आपल्याला अंदाज येतो आपल्याला चपात्या किती करायच्या, किती पीठ लागणार आहे, त्याच्यामुळे मी आधीच गोळे करून घेते आणि ते पण मी 50 बनवते म्हणजे पटापट चपात्या होऊन जातात। आणि ह्या चपात्या काय जास्त जाड बनवायच्या नसतात, पातळ असतात कारण माझा हात चांगला बसलेला आहे चपात्यांसाठी, त्याच्यामुळे मी पटापट चपात्या बनवते। आणि सकाळची खूप घाई असते त्यामुळे मला अजिबात टाइम नसतो, त्यामुळे जेवढा टाइम भेटेल तेवढ्या फास्ट चपात्या मी बनवते। अशा प्रकारे माझ्या 50 चपात्या आता रेडी आहेत आणि ओटा वगैरे क्लीन करून घेते। मग चपात्या मला पॅकिंग पण करायच्या आहेत आणि हो, आज माझ्याकडून जी गडबड झाली, मी त्या चपात्या ठेवल्या होत्या ओट्यावर आणि खाली मला माहित नाही कसं काय ते चपात्यांना पाणी सुटलं। मला वाटलं चपात्या खराब झाल्या, मी खूप घाबरले होते, पण नाही, नशीब त्यातली एकच चपाती फक्त थोडीशी ओली झाली होती। मी लगेच तव्यावर गरम केली आणि तिला सेट केली। मग चपात्या सगळ्या व्यवस्थित सेट करून मग त्या बटर पेपरमध्ये पॅक करायला घेतल्या। पॅक करून झाल्यावर त्या थोड्याशा हवेवरती ठेवून देते म्हणजे थोडी हवा लागली की त्याला पाणी सुटत नाही आणि मग मी माझी तयारी करायला गेले। मी रेडी झाले आणि मग चपात्यांची पॅकिंग मी आता ते व्यवस्थित पिशवीमध्ये भरून ठेवते। आधी पिशवीत मी चपाती टाकत नाही कारण मग त्यांना पाणी वगैरे सुटायची भीती वाटते मला, पण बटर पेपर असल्यामुळे काही पाणी सुटत नाही, पण तरी पण उगाच रिस्क नको, एवढी मेहनत उगाच पाण्यात जायला नको, त्याच्यामुळे मग मी रेडी होऊन मग चपात्या पिशवीत भरते। अशा प्रकारे पटापट गाडी काढली आणि गाडीवरून चपात्या घेऊन चालले। तिथून पुढे मला उर्वीला पण स्कूलमध्ये सोडायचं असतं, तर मी आता त्यांच्या लोकेशनला पोहोचले। सो आजच्या पुरते एवढंच, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। बाय।